सद्भावे तेने भेटे देव आपे आप, म्हणून या संता खंड भजावे, त्यांचे चरणी भावे लीन सदा। संतांची घरी देव कामे करी, पितांबर धरे वरे छाया, म्हणून या संता खंड भजावे, त्यांचे चरणी भावे लीन सदा। नामा म्हणे देव इच्छी संत संग, नामा म्हणे देव इच्छी संत संग, आम्हा जीवलग जन्मोजन्मी, म्हणून या संता खंड भजावे, त्यांचे चरणी भावे लीन सदा। नमस्ते सते ते जगत्कारणाय, नमस्ते चिते सर्वलोकाक्षयाय, नमो अद्वैतत्वाय मुक्तिप्रदाय, नमो ब्रह्मणे व्यापिनी शाश्वताय। यौन्त प्रविश मम वाचमिमं प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधामनाम्। अन्यांच हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। दळिद्वाससं नीलमेघावभासं, रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं, वरं तिष्ठिकायां समन्यस्तपादं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्ग करु प्रथम नमन, पाण्डुरङ्ग करु प्रथम नमन, पाण्डुरंगा करू प्रथम नमन, पाण्डुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया। दत्त कृपा जाने कथे जावे तारो, दत्त कृपा जाने कथे जावे तारो। त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू। हे पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण, दुसरे चरण संतांचिया, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, किंवा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अमुपा पारा पांडुरंगा देवादिदेवा, जगत्रय देवा जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। आता अभिनव वागविलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। ओम नमो सद्गुरु निर्गुणा, पार नाही तव गुणा,
बैसोनी माझिया रसना हरिगुण वर्णवे ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो सामर्थ्या गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाईल माघारा गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने योगियाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोले ओ गण गण गणात बोले गण गण गणात बोले घन करुणी त्या हसत मुखाने घन करुणी त्या हसत मुखाने सेगावी हा दरवडतो सेगावी हा दरवडतो कधी होऊन गुप्त अचानक कधी होऊन गुप्त अचानक भक्तांना भेटून येतो गण गण गणात बोलते हा मंत्रमुखाने वदनारा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने योगिराजा संकट जाईल माघारा गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले गणात ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबळ्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणी संता पायी माथा ठेविता सद्भावी तेने भेटे देव आपे आप म्हणून या संता अखंड भजावे त्यांचे चरणी व्हावे लीन सदा उपस्थित सर्व प्रभू प्रिय सज्जन भक्तिमती माता तथा चराचरामध्ये अदृश्य स्वरूपाने वास करणारी भगवत स्वरूप अदृश्य आणि असीम शक्ती शक्ती या रूपानं सर्व जगामध्ये नटलेला कारण अकारण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जो अज आहे अमर आहे ज्ञानोबराय लिहितात जो पुरुष आणि प्रकृतीच्याही पलीकडे आहे जो सर्वेचं सर्व जाणतो म्हणून सर्वांमध्ये सर्वज्ञता ज्याच्यामध्ये आहे किंवा मियाची नेमिला साता काळू ग्रास तसे भूता येत म्हणिया गते पंडू सुता एवढा जो व्यापक आहे जो समर्थ आहे सत्ताधीश आहे शक्ती या रूपानं सर्व जगामध्ये सुजन या रूपानं जो कार्य करत आहे अशा अधिकारण देवाच्या चरणी सर्व मिळून नमस्कार करू कार्यक्रमाला प्रारंभ करू प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक परात्पर पिता पंढरीशराया यांच्याशी अत्यंतिक जवळीकता साधणारे संत श्री संत नामदेवराय यांचा 4 चरणाचा संत महात्म्यांची शरणागती केल्यानंतर सद्भावाने शरण गेल्यानंतर काय अवस्था प्राप्त होते किंबहुना काय प्राप्त होते याचं अवच्छेदक सुंदर रित्यामध्ये या अभंगामध्ये महाराज दाखवतात. अभंगाचा जर अनुबंध पाहिला तर आपल्या लक्षात येईल. प्रत्येक अभंगाला अनुबंध आहे आणि त्याला अनुबंध चतुष्ट असं म्हणतात. विषय, संबंध, अधिकारी आणि प्रयोजन. मग या अभंगाचा विषय काय आहे तर पहिल्या चरणावरून असं लक्षात येत असेल, एखाद्या साधकाला तीव्र जिज्ञासा असेल मला देवच प्राप्त व्हावा, त्या साधकाकरता उपायाची मीमांसा नामदेव महाराज लिहित असतील. आणि सुंदर प्रकारामध्ये जसा जसा अभंग विषय येईल
तसा तसा अभंगाचा अन्वय व्यतिरेक उपोद्घाट मांडण्याचा आपण प्रयत्न करू. पण अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित आहे. कशा निमित्त कार्यक्रम आहे तर सर्वांना ज्ञातच आहे काय, विदर्भ पंढरी ज्याला म्हणतात. आणि आज हा उत्सव पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण देशभर साजरा होतो. आज ऋषीपंचमी आहे आणि आज श्री महाराजांचा गजानन महाराजांचा हा उत्सव कितीतरी वर्षापासून अनेक गावागावामध्ये फार मोठा या उत्सवाची पूर्तता आणि फार मोठी मीमांसा सांगितलेली आहे. विशेष स्वरूप या कार्यक्रमाचा आज आहे. म्हणून ऋषीपंचमी महाराजांच्या चरणी सर्व मिळून साष्टांग प्रणिपात करू, कार्यक्रमाला प्रारंभ करू. विठ्ठल विठ्ठल. आज ऋषीपंचमी आहे. महाराजांचा हा समाधी उत्सव पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर साजरा होतो. विशेष स्वरूपाने काय केलं असेल समाजाकरता समर्थ सद्गुरू गजानन बाबांनी की एवढा मोठा जनसमुदाय, एवढी मोठी सर्वी आस्था, एवढी श्रद्धा, एवढा विश्वास सर्व भक्तगणांचा या ठिकाणी स्थित आहे. तर त्याचं एकच कारण आहे बरं का, कृपा करण्याची पात्रता, कृपा करण्याची दृष्टी प्रत्येक महात्म्यांची भिन्न भिन्न आहे. शास्त्रामध्ये कृपेचे बरेचसे प्रकार सांगितले. हस्तकृपा, शक्तिपात कृपा, दृष्टीपात कृपा, आलिंगन कृपा, अनेक कृपा, 12 प्रकारची कृपा आपल्याला सांगता येईल. मग त्यामध्ये समर्थ सद्गुरू बाबांनी, समर्थ सद्गुरू गजानन महाराजांनी अशी काय कृपा केली की तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी नतमस्तक आहो. तर त्याचं एकच कारण आहे, या कृपेचं नाव आहे दृष्टीपात नावाची कृपा. विठ्ठल विठ्ठल. दृष्टीपात नावाची कृपा त्यालाच म्हणतात. जसं कासवीन असते, कासवीन पाहिली ना तुम्ही, मग आवाज येते ना तुमच्यापर्यंत की जाऊ घरी मी. ते तिच्या बाळांना, तिच्या पिल्लांना कधी पाजत नाही. मग काय करते, नुसता डोळ्यांनी पाहिलं की त्याची भूक हरून जाते, हरपून जाते. तशीच महाराजांची कृपा आहे. तुम्हाला आम्हाला डोळ्यांनी जरी पाहिलं, नुसता दृष्टीनं जरी पाहिलं, तरी तुमचे आमचे सर्व संकट, सर्व दुःख आणि नाहीशी करण्याची ताकद यामध्ये आहे. गजानन स्वामी जणू, गजानन स्वामी जणू मायले कराजे, भक्तासाठी हंबरते गाय वासराजी, भक्तासाठी हंबरते गाय वासराजी. गजानन स्वामी जणू मायले कराचे, भक्तासाठी अंबरते गाय वासराची, भक्तासाठी अंबरते गाय वासराची. शेगावी जयाने मांडेल ठाण, दीन भक्तासाठी सांडेल ध्यान. शेगावी जयाने मांडेल ठाण, दीन भक्तासाठी सांडेल ध्यान. पक्षिनी गातसी, पक्षिनी गातसी पिला पाकराजी, भक्तासाठी हंबरते गाय वासराची, भक्तासाठी हंबरते गाय वासराची, भक्तासाठी हंबरते गाय वासराची. त्या गायीचं चित्त गाय जशी वासरा करता असते त्याचप्रमाणे सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. बस ही सर्वी कृपा आहे. एक ती दृष्टीपात नावाची कृपा आहे, महाराजांनी केलेली कृपा. शक्तिपात नावाची कृपा कशाला म्हणतात? शक्तिपात, डोक्यावर हात ठेवणे म्हणजे याला शक्तिपात नावाची कृपा म्हणतात. हस्तपात नावाची कृपा, शक्तिपात नावाची कृपा. शक्तिपात नावाची कृपा आपण ऐकत असतो. कोणी केली होती तर आपण म्हणत असतो तुकडोजी महाराजांचे गुरु होते आळकोजी महाराज, आणि आळकोजी महाराजांची गुरु होती अवलियाबाई. ती मायाबाई अवलिया म्हणत, लोक म्हणत ते बाई म्याळ, पण ती म्याळ नव्हती, ब्रह्मज्ञानी होती. आळकोजी महाराजांना माहीत होतं आणि तिच्याकडून जी कृपा प्राप्त झाली त्याला शक्तिपात नावाची कृपा असं म्हणतात. हस्तपात नावाची कृपा, डोक्यावर हात ठेवले सर्व इंद्रिय ब्रह्मरूप होऊन जातात. तशी महाराजांची ही दृष्टीपात नावाची कृपा आहे. सर्वांवर केलेली कृपा ती दृष्टीपात नावाची कृपा आहे. आणि समर्थ सद्गुरू गजानन महाराजांनी जे जीवनचरित्र केलं त्या ठिकाणी कोणता चमत्कार म्हणून केलं नाही, तर त्यामागे बरेचसे कारणं आहेत बरं का. आणि कारणं आहे गजानन विजय ग्रंथामध्ये सर्व चरित्राचा विभाग, कथा आपण सर्व बहुश्रुत मंडळी आहात. चमत्कार म्हणून कुठलंच कार्य नव्हतं.
तर त्याच्या मागले व्यापकत्वाचा सिद्धांत होता, म्हणून तो बोधदायक ठरला. विठ्ठल विठ्ठल. कारण महात्मे भगवत भक्त ज्यांना सर्वज्ञ असं म्हणतात त्यांना महात्मे असं म्हणतात, बरं का. आणि मी नेहमी सांगत असतो, काय पार्श्वभूमिका असेल तर 5 वर्ग शास्त्रांनी सांगितले. पहिला वर्ग अज्ञ आहे, दुसरा सुज्ञ आहे, तिसरा तज्ञ आहे, चौथा विशेषज्ञ आहे आणि 5वा वर्ग सर्वज्ञ आहे. पहिला वर्ग अज्ञ, ज्याला कशातलंच काही समजत नाही त्याला अज्ञ म्हणतात की नाही. कशातलंच काही समजत नाही हे बी समजत नाही, त्यावर काय म्हणतात अज्ञ. दुसरा वर्ग सुज्ञ आहे, हा अज्ञापेक्षा बरा आहे. तिसरा वर्ग तज्ञ आहे, चौथा विशेषज्ञ आहे आणि 5वा वर्ग सर्वज्ञ आहे. या सर्वज्ञ अवस्थेपर्यंत पोचणारे हे महात्मे आहेत, बरं का. आणि या तत्वाकरता ज्ञानोबरायांनी गोड चिंतन केलं ज्ञानेश्वरीमध्ये. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंभ, येर मनुष्यपण भांब लौकिक भाग. ते सामान्य तत्वात, सामान्य माणसात, सामान्य व्यवहारात जरी दिसत असले तरी अशा महात्म्यांना सामान्य कोणी म्हणू शकत नाही. ते सामान्य आहेत तरी तयाचे अवयव सुखाचे कोंभ. सामान्य तत्वात आहेत पण सामान्य नाही. कारण काय, त्यांची कृपा करण्याची शक्ती, कृपा करण्याची दृष्टी भिन्न भिन्न आहे. आणि म्हणूनच महाराजांची ही कृपा आहे. चमत्कार 9 ते चरित्रामध्ये तर अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी सिद्धांत आपल्याला मांडता येतील आणि सांगता येतील. कोरड्या विहिरीला पाणी लावलं, झालेली गाय शांत केली, हे सर्व कथेमध्ये आपण ऐकतो. एवढंच नाही, पेटविले त्या अगणी वाचुनी चिलमे. काय कारण असतील तर चरित्रामध्ये सर्व विस्तार याचा सांगितला. विठ्ठल विठ्ठल. एकच सांगायचं, ही दृष्टीपात नावाची कृपा जी समर्थ सद्गुरू गजानन महाराजांनी सर्व भागावरती, सर्व जनावरती, भक्तावरती केलेली आहे, ती फार विशेष आहे. आणि अशाच महात्म्यांकडे, अशा भगवत भक्ताकडे, संतांकडे सर्वस्व त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त होत असते. कारण या ठिकाणी आम्ही आलो ना तर काही सांगायची गरज नाही. कारण आम्ही आलो की गजानन बाबाला समजते हे गिऱ्हाईक कोणतं आहे, आम्हाला सांगायची गरजच नाही. न सांगता तुम्हा जसं भगवंताला कळते ना, कळो येथे कशासाठी आम्ही आलो हे सर्व त्या ठिकाणी समजते. कारण या ठिकाणी आल्यानंतर हे कल्पतरूचं झाड आहे. काय आहे? कल्पवृक्ष, कल्पतरू. काय इच्छा केली ते, जेही इच्छा असेल, जेही कल्पना असेल, जेही संकल्पना आमच्या मनात असेल ते पूर्णत्वाला नेण्याची ताकद किंवा पूर्णत्वाला नेतात ती महाराजांची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल. अशाच महात्म्यांना शरण गेल्यानंतर भगवत ध्येयाची, भगवत तत्वाची, भगवत चिंतनाची ओढ किंवा आवड प्राप्त होते. आणि म्हणून महाराज म्हणतात की एखाद्या साधकाने नामदेव महाराजांना विचारलं असेल की महाराज मला देवप्राप्तीची जिज्ञासा आहे, देवप्राप्तीची इच्छा आहे, होईल का देव प्राप्त? तर त्याकरता महाराज म्हणतात देवप्राप्त संत महात्म्यांकडे जावं लागेल. संतांच्या चरणावर सद्भावाने माथा ठेवला, भगवंत आपोआप प्राप्त होईल, आपोआप सोपा होईल. त्यासाठी संतांकडे जावं लागेल. संत महात्मे प्राप्त करून देतात काय? प्राप्त करून देत नाही, तर त्या भगवंताची ओळख पटवून देतात. कारण इथं प्राप्त होणं महत्त्वाचं नाही, इथं ओळख पटणं महत्त्वाची आहे. जर ओळख नसेल आणि प्राप्त झालं तर त्याची किंमत माणसाला कळणार नाही. म्हणून आधी ओळख पटणं महत्त्वाची आहे, नंतर प्राप्त. संत प्राप्त करून देत नाही, ओळख पटवून देतात. या मार्गाने जर आम्ही चालत राहिलो तर आमच्या ध्येयापर्यंत, निश्चिंतीपर्यंत, गंतव्यापर्यंत, साध्यापर्यंत आम्ही निश्चित पोचू, यामध्ये शंका नाही. महाराज म्हणतात तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे, किंवा ज्ञानोबराय म्हणतात हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे तो मार्गाचे नि बळे निश्चित ठाके. फक्त मार्ग सोडू नका. जो शास्त्राने संतांनी सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गाने जर आम्ही चालत राहिलो तर आमच्या ध्येयापर्यंत मार्ग दावनी गेले आदे, मार्ग दावनी गेले आदे, मार्ग दावनी गेले आदे, मार्ग दावनी गेले आदे, मार्ग दावनी गेले आदि, मार्ग
देण्याची भक्ती चालू जाता देण्याची भक्ती वो चालू जाता देण्याची भक्ती चालू जाता देण्याची भक्ती चालू जो मार्ग जो मंत्र जे शास्त्र संतांनी शास्त्रांनी आम्हाला सांगितलं त्या मार्गाने जर आम्ही चालत राहिलो तर आमच्या गंतव्यापर्यंत आता आम्ही निश्चित पोहोचू. फक्त मार्ग सोडू नका. मी नेहमी विनोदान सांगत असतो, जसं एखादी ट्रेन आहे, ट्रेन रेल्वे पाहिली की तुम्ही ना, आजीला म्हटलं रेल्वे एखाद्या ठिकाणी जर ट्रेन रेल्वेचा रूळ असला आणि मधातून जर सडक असली तर मग तिथं गेट टाकलेले असतात. कशासाठी असतात गेट? तर त्याचं साधं गणित आहे, तिकडनं ट्रेन रेल्वे याशी इकून माणूस जायशी अपघात होऊ नये याच्यासाठी ते गेट आहेत की नाही. एक जण म्हणे महाराज हे गेट नसता टाकले, या लोकांना खूप गर्दी झाली. मी म्हटलं तिकडून गाडी याशी निघून माणूस जायशी अपघात होऊ नये याच्यासाठी ते गेट आहे. तो बा म्हणे त्याच्यासाठी नाही ते. म्हणलं मग? म्हणे ते गाडी गावात ना घुसली पाहिजे नाही इकडे अंदर. मी म्हटलं गावात कशी काय घुसली? ते तिच्या रुळावर अवलंबून आहे. तिचा रूळ कधी सोडत नाही, कधीच मार्ग भटकत नाही. तो सिद्धांत आमच्यासाठी आहे. जो संतांनी सांगितलेला मार्ग आहे, दिलेला मंत्र आहे, त्या मंत्राचं जर अनुसंधान आम्ही करत राहिलो तर आमच्या गंतव्यापर्यंत साध्यापर्यंत निश्चिंतीपर्यंत निश्चित पोचू, यामध्ये शंका नाही. तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे, पांडुरंग भेटे निश्चिंतीने. ज्या स्वरूपाकरता आम्ही त्या ठिकाणी धडपडत आहोत, मग ज्या साधनाचं अवलोकन करायचं आहे, साधक साध्य आणि साधन या त्रिकुटीचा विचार जर केला तर साधकाने जे साधन वापरावं कुठपर्यंत असावं ते मी तुमच्याच अनुभवातून तुम्हाला विचारतो. जेवण कुठपर्यंत असते? जेवण महाराज म्हणतात की नाही, जोपर्यंत तृप्तीचा ढेकर येत नाही तोपर्यंत जेवण. जाऊ द्या जेवण. प्रवास कुठपर्यंत असते? जोपर्यंत मुक्काम येत नाही तोपर्यंत प्रवास. जाऊ द्या प्रवास. भांडण कुठपर्यंत पाहिजे? भांडण दोघांतला एक लंबा होत नाही त्यातलं. जाऊ द्या भांडण. आता सांगा साधन कुठपर्यंत पाहिजे? तर त्याचं एकाच वाक्यात उत्तर आहे, बुवा जोपर्यंत साध्य प्राप्त होत नाही. जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मना, तवची या साधना भजावे लागे. जोपर्यंत तो बोध प्राप्त होत नाही किंवा साध्यापर्यंत पोहोचता येत नाही, तवची या साधना भजावे लागे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. साधकाने जे साधन वापरावं साध्य होण्याकरता ते योग्य असावं लागते आणि ते पूर्व परंपरेत असावं. महात्म्यांनी दिलेल्या मंत्राचं अनुसंधान जर आम्ही करत राहिलो तिथपर्यंत निश्चितच पोहोचू, यामध्ये शंका नाही. मग भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे तर संतांनी सांगितलेल्या मार्गाने चला, कारण ते सर्वज्ञ आहेत. त्यांना महात्म्य असं म्हणतात. त्या महात्म्याच्या अनुसंधानी त्यांच्या तत्वाने जर आम्ही चालत राहिलो तर तिथपर्यंत पोहोचू. महान यस्य सहा इति महात्मा, असा 6 षड्विकार ज्यांनी घालवलेले आहेत असे महात्मे आहेत, असे भगवत भक्त आहेत, असे समर्थ आहेत. आणि समर्थ कशाला म्हणतात? जिथं कशाचीच आता उणीव नाही तिथं समर्थ हा शब्द लागत असतो. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणूनच काय तुम्ही भागवतामध्ये आपण ऐकत असतो ध्रुवचरित्राची कथा. सावतरायनं काढून दिलं. ध्रुव रडत त्याच्या आईकडे गेलेला आहे. आई, या सावतरायनं मला मांडीवर बसू दिलं नाही बेटा. या नैश्वर पदाच्या काय मागे लागतो? ईश्वाचा विश्वर व्यापक आहे, तो कुठं आहे? त्याकरता अरण्यात जावं लागेल. आणि जेव्हा ध्रुव बाळ अरण्यात जाऊ लागला तेव्हा नारद मुनी भेटले. नारद मुनी, नारायण. कोण आलं? नारद मुनी. तुम्ही पाहिले की नारद मुनी? नाही पाहिले? नाही टीव्हीत पाहिले की नाही? टीव्हीत. आजीला म्हटलं झालं, टीव्हीत जरी पाहिलं तरी जमलं. विठ्ठल बाराबंदी शांता मुद्रण मस्त आले नारद मुनी. हाती चिपड्या, एका हाती विना, भगवंताच्या नामाचा जयघोष. ध्रुवाला विचारू लागले, काय ध्रुवा कुठं जात आहे? ध्रुवान सांगितलं, मला देव प्राप्त करायचा आहे. अरे याकरता तुझं वय लहान आहे, तू घरी जा, तुझ्याच्याने हे होणार नाही. ध्रुव म्हणू लागला, महाराज तुमच्यासारखे महात्मे देवापर्यंत जाण्याचे मार्ग सांगतात आणि तुम्ही त्या मार्गावरून घरी जायला लावता.
तेव्हा ध्रुवाची जिज्ञासा पाहिली. नारदांनी तत्वज्ञानाचा उपदेश केला. परिणाम काय झाला? अल्प वयामध्ये ध्रुवानी त्या मंत्राचं अनुसंधान केलं, सांगितल्या तत्वाचं आचरण केलं. जगाचा मालक देव प्राप्त झाला, मधुवनामध्ये आला. परिणाम कशाचा आहे? तर त्या ठिकाणी नारदांसारखे भगवत भक्त जीवनामध्ये प्राप्त झाले. कारण हा जीवात्मा आहे. या जीवात्म्याला परमात्म्यापर्यंत जाण्याकरता भगवत भक्ताची, समर्थ सद्गुरूची आम्हाला गरज आहे. आणि त्यांना शरण गेल्यानंतर त्यांचं स्वरूप त्या तत्वामध्ये बदलून जाईल. महाराज म्हणतात त्यांच्या चरणावर सद्भावाने माथा ठेवला, परिणाम काय होईल? आपोआप तो जगाचा मालक देव सोपा होईल. नामदेवराय बोलतात पहिल्या चरण संतापायी माता ठेविता सद्भावे, 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 संतापायी माता ठेविता सद्भावे. ओ तेने भेट देवा तेने भेट देव आप तेने भेट देव आप, तेने भेट देव आप, म्हणून आता अखंड बजावे, म्हणून आता अखंड बजावे, म्हणून आता अखंड बजावे, म्हणून आता अखंड बजावे, म्हणूनिया संता अखंड बजावे, म्हणूनिया संता अखंड बजावे, म्हणूनिया संता अखंड बजावे, म्हणूनिया संता अखंड बजावे. संतापायी माता ठेविता सद्भावे. संत महात्म्यांच्या चरणावरती सद्भावाने माथा ठेवला, तो देव आपोआप प्राप्त होईल, आपोआप सोपा होईल. मग त्याकरता महात्म्यांकडे जावं लागेल, सद्गुरूकडे जावं लागेल. बरं का, जे सद्वस्तूची प्राप्ती करून देतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात की नाही. आणि अशा समर्थ सद्गुरूकडे गेल्यानंतर सद्भावाने आम्ही नतमस्तक झालो, त्यांनी कृपेची दृष्टी जरी आमच्याकडे केली तरी आमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सामर्थ्य या ठिकाणी आहे. किंवा त्या तत्वामध्ये आहे. परमार्थ सत्तेतून जर विचार केला तर होईल का? मग असे भगवत भक्त महात्मे सद्गुरू आम्हाला सहजासहजी आमच्या जीवनामध्ये भेट देतील का? तर त्याकरता महाराज म्हणतात ते सर्वज्ञ महात्मे भेटण्याकरता बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सु दुर्लभ. ते महात्मे दुर्लभच आहेत. किती तर ज्ञानोबराय सुंदर ओवी घालतात. मग साधू संगे सुबटा उजू लागे सत्कर्माचा वाटा. त्या महात्म्यांच्या संगतीमध्ये सत्कर्माचा वाटा उदयाला येतो. असे जे भगवत भक्त आहेत, असे जे महात्मे आहेत, ज्ञानोबराय म्हणतात तो महात्मा धनुर्धरा दुर्लभाती. विठ्ठल विठ्ठल. आणि असे महात्मे दुर्लभच आहे. पण पूर्व पुण्याईने काय जर त्या ठिकाणी पुण्याचा संचय झाला आणि पुण्य सामुग्री नंतरच मग भगवत भक्त भेट देतात की नाही. तुकोबराय म्हणतात तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आतुळे मग समागम घडे संतांचा. आणि अशा समागमामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी पूर्व पुण्याईने ती जर प्राप्त झाले तर काय होईल
या समागमामध्ये अनेक फायदे आहेत. या ठिकाणी आम्ही आलो, आमचं सर्व सोडून आलो की नाही? सर्व बाकीचे कामं धंदे सर्व सोडून आम्ही या ठिकाणी आलो. मग आल्यानंतर काय प्राप्त होईल? या समागमामध्ये, या दरबारामध्ये मनाने जरी आम्ही आलो ना, बरं का, पुण्य करण्याकरता लयच काही गोष्टी करायला लागतात असं नाही. या ठिकाणी येऊन मनाने जरी महाराजांसमोर आम्ही कबूल झालो की महाराज या ठिकाणी अपराध झाला, आमच्या हातून पापी आहे, माझ्या हातून खूप अपराध झाला, मन संकल्पाची पापे या दरबारात आल्यानंतर मुखाने बोलल्यानंतर निघून जातात. तुमच्या देहाचे पाप गंगेमध्ये स्नान केल्यानं कदाचित जातील, पण मनामध्ये साठवलेले जे पाप आहेत, जे संकल्पाने साठवलेले आहेत, ते बोलल्यानंतरच या ठिकाणी निघून जात असतात. विठ्ठल विठ्ठल. आणि या ठिकाणी आले, सहज जरी या समागमातल्या गोष्टी आमच्या कानावर पडल्या तर निळोबरायांनी एक सुंदर अभंग लिहिला. मग सहज जरी त्या गोष्टी कानावर पडल्या तरी आमचा जो केलेला परमार्थ आहे तो घट्ट होतो. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढवे. पहिला फायदा. दुसरा फायदा, अनुतापाची दुनी वचडे. अनुताप आणि पश्चाताप असे दोन शब्द आहेत. घटना झाल्यानंतर होतो त्याला पश्चाताप म्हणतात, पण आधी सावध होणं त्याला अनुताप असं म्हणतात. या दरबारामध्ये आले किंवा संत समागमामध्ये गेले, भगवत भक्तीच्या या तत्वाने जर आम्ही वावरत राहिलो आणि संत समागमामध्ये जर गेलो तर ह्या सर्व गोष्टी कळून येतात. झाल्यानंतर होतो तो पश्चाताप, पण आधी सावध होणं तो अनुताप. हा अनुताप इथं दुप्पट होऊ लागतो. अनुतापाची दुनी व चढे, वैराग्य वाढे चढावोळी. वैराग्य वाढायला लागते, अंतकरणामध्ये सेवाभाव जागृत होतो आणि वैराग्य वाढत राहते. पुन्हा महाराज म्हणतात संचरे स्वानुभाव निजांगे. हे सर्व फायदे समागमामध्ये आहेत, म्हणूनच एक करा, म्हणूनच त्या ठिकाणी करावं. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कच करले. किंवा संतन के संग लागरे, संतन के संग लागरे, हो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागरे, हो तेरी अच्छी बनेगी. ओ संतन के संग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. बिगड़ी बनेगी तेरी किस्मत जगेगी. बिगड़ी बनेगी तेरी किस्मत जमेगी. होए तेरो बड़ो भाग रे, हो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, हो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. सर्व गोष्टी कळून जिथं येतात तो समागम आहे. आणि म्हणूनच या समागमामध्ये यावं, तद्रुपतेनी महाराजांना शरण जावं. काय होईल? ज्या गोष्टी कळत नाहीत ना आम्हाला, त्याही गोष्टी कळून जातील. बैसता संताचे संगती, कळो येईल कमलापती. असंच हा, म्हणजे सुंदर तत्व या ठिकाणी या संप्रदायामध्ये परमार्थ सत्तेतून सांगितलं. कधी कळते मग माणसाले? कधी समजते? कधी समजेल? कधीच नाही. मी सांगत असतो नेहमी विनोदानं, ऐकता ना तुम्ही? पोरग लहान असते, आई वडील म्हणतात तुले कळत नाही. मोठा झाला, लग्न झालं की घरची बाई म्हणते तुम्हाला समजत नाही. म्हणतात की नाही बाया? तुमच्या इकडे म्हणतात काय? काही काही माणसं बी एवढे भोळ्यात महाराज, काही काही माणसं एवढे भोळे. एक माणूस घरी आला आणि घरच्या बाईला म्हणे तुम्हाला कुठेतरी पाहायसारखं वाटते. ते बाई म्हणे लवकर निघा घराच्या बाई. किती भोळा म्हणसान तो बघा. लग्न झालं की घरची बाई म्हणते तुम्हाला काही समजत नाही. पोरं झाले की पोरं म्हणतात बाबा
तुम्हाला काही समजत नाही. नातू झाले की नातू म्हणतात आबा तुम्हाला काही समजत नाही. मी म्हणतो या बुवाले समजते कधी हेच मला समजत नाही. कधी समजते माणसाला सांगा बरं? कधी समजीन माणसाले? कधीच नाही. शेवटी आयुष्य निघून जाईल बरं का. बालपण गेले नेनता, बालपण खेळामध्ये निघून गेलं. तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता. मरे मागुता जन्म घेणे, प्रथम केला बालपण खेळत निघून जाईल. तरुणपण विषय व्यथेमध्ये, म्हातारपण चिंतेत. म्हातारे माणसं पहा बरं तुम्ही. म्हातारे माणसं किती चिंता करता. एवढी चिंता सर्व चिंता म्हाताऱ्या माणसालाच घरातली असते की नाही. वास्तविक त्याला काहीच करायचं काम नाही, पण किती चिंता. आमच्याकडे काही म्हातारे माणसं म्हणत पोरं हो, अरे आम्ही राबून हाडाचे काळे केले, रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस केला लेको हो, शून्यातून विश्व निर्माण केलं, आम्हाला जाऊ द्या, तुम्हाला भाकर बी भेटणार नाही. काय म्हणत असं म्हणत की नाही, भाकर बी भेटणार नाही. त्या जुन्या लोकांचा आशीर्वाद असा लागला, पोरं भाकर खातच नाही, पोयाच खातात. आशीर्वाद म्हणता की श्राप म्हणता. तेले कधी पंक्तीत भाकर असली तर ते खिशात पोळी घालून नेतात, पण पंक्तीतली भाकर खात नाहीत. विठ्ठल विठ्ठल पण म्हातारे जुने लोक चिंता करत असतात, पण ती त्या ठिकाणी चिंतेमध्ये ती निघून जाते. महाराज म्हणतात हे कधी निघून जाईल सांगता येत नाही. आणि म्हणून मग कधी समजते, एक तर संत संगतीत गेले तर समजते, आणि नाही तर कळो येईल अंतकाळी. म्हणून आमच्याकडे आता वेळ आहे. काय आहे, आम्ही माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे. बस अंतकरणाने महाराजांची सेवा करा. या दरबारामध्ये यावं, महाराजांना शरण जावं, झाली ती सेवा आमच्याकडून करावी. हाच उत्तम लाभ आमच्या जीवनामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. नाही तर हे जर कमी व्हायला लागलं तर मग कधी निघून जाईल काही सांगता येत नाही. तुमचे हातपाय चांगले आहेत, डोळे चांगले आहे, पाय चांगले आहे म्हणून तुम्ही आमचं घर सोडून गाव सोडून इथं आले की नाही, सर्व मंदिरामध्ये आले. आणि ज्याच्या हिशेला जे सेवा येत असेल ते तुम्ही करता की नाही. मी म्हणतो हे इंद्रिय जर कमी झाले तर मग होईन काय हे. समजा कानानं ऐकू नका येऊ देऊ, मग जमीन काय. मग आजी म्हणते भाकर खाता काय, तो बा म्हणते मला म्हटलं का, नाही तर कोणाला तर काहून झालं, कानानं ऐकू येत नाही. मग काही म्हातारे बाया सांगतात की नाही, हातावर बशी दिली की अशी बशी बी धरल्या जात नाही, खलखल खलखल बशी हालते. मग आजी म्हणते पहा ना आमच्या आबाच्या ना आता बशी बी धरल्या जात नाही बुवा, नाही तर या बुवा ना आबा ना रात्याही ना लोकांचे बोकडे चोरून आणले वावरातून, खांद्यावर टाकला घरी, आता बशी बी धरल्या जात नाही. कारण इंद्रियातली ताकद कमी झाली, क्षीण झाली. मग जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये ताकद आहे, महाराज म्हणतात तोपर्यंत आम्ही सेवा केली पाहिजे. बस सेवेचं फळ फार मोठं आहे. सेवा प्राप्त झाली, सेवा झाली की मग त्या ठिकाणी मेवा प्राप्त होते. किंवा ज्ञानोबराय म्हणतात जेथ ज्ञानाचा पुरवठा तेथ सेवा हाची दारवंटा, जो स्वाधीन करे सुबटा ओळवुनी. मग कशी करावी सेवा ती, अशी कशी मशी नाही. मग पुन्हा माऊली पुन्हा गोड चिंतन करतात, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, तनानी मनानी देहानी सर्व प्रकारात अगरवता करावे दास्य सकळा, गर्वरहित दास्यत्व स्वीकारावं आणि एकच भाव करावा. जसं हनुमंतरायांनी सेवा केली कोणाची, दास्यत्व निकटे हनुमंते पै केले म्हणून देखिले. आणि आपण सर्व कथा आपल्याला माहित आहे. मग रामचंद्राला सर्व साह्य हनुमंतराय झाले. दास्यत्वाचा भाव, सेवा भाव हनुमंतरायांनी केली. मग जेव्हा 14 वर्षाचा वनवास संपूर्ण अयोध्यामध्ये गेले तेव्हा सर्वांना काही गोष्टी भेट दिल्या, पण हनुमंतरायांना काही दिलं नाही. म्हणून मासाहेब सीताला असं वाटलं की काहीच हनुमंताला दिलं नाही, म्हणून एक हार दिला. हार तेव्हा तो हनुमंतरायांना बहाल केला. मग हनुमंतरायांनी काय केलं, तो हार जो अर्पण केला, एक एक मोठं फोडून पाहत होते याच्यात माझा राम कुठे आहे. हार तुला नवरत्नाचा जानकीने वाहिला, पाहिलेच फोडून मोती राम कुठे आठला. हा सर्व तो सेवाभाव दास्यत्वाचा भाव आहे. आणि दास्यत्व हनुमंतरायांनी केलं. म्हणूनच महाराजांनी म्हणावं काय भक्तीच्या त्या वाटा मज द्यावा व्यासोबटा. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे
दास्यत्व सेवाभाव हा फार महत्त्वाचा आहे. तनानी मनानी धन आम्ही जर सेवा करत राहिलो तर त्याचं फळ एक दिवस आम्हाला निश्चित प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि या तत्वानी संत समागमामध्ये ह्या सर्व गोष्टी प्राप्त होतात, अनवधानाने येत असतात. म्हणून हे करत राहावं. आणि केलं संत समागमामध्ये या दरबारामध्ये आलं की काही गोष्टी ज्या आम्हाला कळत नाही त्याही कळून जातात, जे समजत नाही वळत नाही ते कळायला लागते. असा हा सुंदर दरबार आहे. महाराज म्हणतात संत समागमामध्ये ह्या अनेक फायदे या ठिकाणी सांगितले. म्हणून एकच करावं, संत सज्जनाच्या वैष्णवाच्या भगवत भक्ताच्या सानिध्यामध्ये राहावं आणि त्यांच्या संगतीत आमचं जीवन व्यतीत करावं. आणि बाकी जे करू नये ते जर करायला लागले तर परिणाम काय होईल? रम रमा आणि रमी. रम म्हणजे दारू, रमी म्हणजे पत्तान, रमा म्हणजे स्त्री. या तीन गोष्टीत अडकले समजावं संपलं गड्या जीवन. विठ्ठल विठ्ठल. रम म्हणजे दारू आहे, रमी म्हणजे पत्ता आहे, रमा म्हणजे स्त्री आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी अधोगतीकडेच नेणाऱ्या आहेत. म्हणून या सुंदर तत्वाचा जर विचार आम्ही केला आणि यांनी जर आमचं जीवन घडवत राहिलं तर संतांच्या संगतीमध्ये राहावं, दुर्जनाचं सानिध्य सोडून द्यावं. म्हणून अनेक महात्मे लिहितात की नाही, संगत करावी सदा सज्जनाची, 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 संगत करावी सदा सज्जनाची. ओ संगत करावी सदा सज्जनाची, संगत करावी सदा सज्जनाची. कदा दुर्जनाची सावली नसावी, कदा दुर्जनाची सावली नसावी, कदा दुर्जनाची सावली नसावी, कदा दुर्जनाची, कदा दुर्जनाची सावली नसावी, संगत करावी सदा सज्जनाची, संगत करावी सदा सज्जनाची. सदा दुर्जनाची सावली नसावी, सदा दुर्जनाची सावली नसावी, कदा दुर्जनाची सावली नसावी, संगत करावी सज्जनाची, संगत करावी सदा सज्जनाची. सज्जनाच्या संगतीमध्ये सर्व गोष्टी कळून येतात. म्हणून आमच्या जीवनाचंही साफल्य होईल. सज्जनांच्या संगतीमध्ये राहावं आणि जीवन त्या ठिकाणी भगवंताला समर्पित करावं. असं केलं महाराज म्हणतात. त्या सानिध्यामध्ये हे सेवा जर आम्ही करत राहिलो, त्यांच्या सांगितलेल्या मंत्राचं अनुसंधान जर आम्ही करत राहिलो, त्याचा जप करत राहिलो बरं का, आणि म्हणतच राहिलो तर काय होईल? आमच्या जीवनाचं सार्थक होईल. समर्थ सद्गुरू गजानन बाबा नेहमी म्हणायचे, म्हणत होते की नाही, गण गण गणात बोते. आणि या मंत्राचं अनुसंधान करून अंगारा जरी आम्ही लावला तरी केवढंही संकट असू द्या, केवढंही त्या ठिकाणी संकट आमच्यावर येऊ द्या, ते संकट आता आम्हाला त्या ठिकाणी स्पर्श सुद्धा करणार नाही. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हे भजन प्रिय सद्गुरुचे, या श्रेष्ठ गजानन गुरुचे, तुम्ही आठवीत राहायाचे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,
स्तोत्र नसे अमृत से मंत्राची योग्यता याते हे संजीवन आहे नुसते व्यवहार करतन याते गण गणात बोते गण गणात बोते गण गणात बोत गणात बोते. ते समर्थ सद्गुरू महाराजांचं भजन आहे. जर आम्ही म्हणत जरी राहिलो तरी आता आमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, कृपा पात्र आम्ही झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या तत्वाचा विचार जर आम्ही केला तर सुंदर तत्वातून जीवन सुजलाम सुफलाम आम्हाला करता येईल. महाराज म्हणतात या सानिध्यामध्ये येऊन सद्भावाने माथा ठेवला, त्या मार्गाने आम्ही चालत राहिलो, त्या मंत्राचा जप करत राहिलो, संत संगतीत संत महात्म्यांनी दिलेल्या मार्गाचं अनुसंधान केलं, तो भगवंत आपोआप सोपा होईल. जसा ध्रुवाला प्राप्त झाला. अनेक कथा शास्त्रातल्या सांगता येतील. संत संगतीमध्ये संतांच्या चरणावर सद्भावाने मस्तक ठेवलं, माथा ठेवला, तो जगाचा मालक देव आपोआप प्राप्त होईल. मग एवढा लाभ संत संगतीमध्ये आहे, एवढा फायदा समागमामध्ये आहे. म्हणून एक करा, काय करा, अखंडतेने संतांचं भगवत भक्ताचं समर्थाचं भजन करा. अखंड म्हणजे कधी ज्याच्यामध्ये कधी खंड होत नाही त्याला अखंड शब्द लागलेला असतो. अखंड जर त्यांचं भजन आम्ही करत राहिलो तर त्या अखंडतेने अखंड भजनाने त्यांच्या चरणावर लीन व्हावं आणि अखंड भजन करत राहावं. का करावं, एवढा लाभ या ठिकाणी आहे. म्हणून एक करा, काय करा, अभंगाचं दुसरं मनोनिया संता अखंड भजावे मनोनिया संता अखंड बसा. महिला मंडळ खाली बसा. महिला मंडळ खाली बसा. काही झालं नाही, बसा खाली. महिला मंडळ खाली बसा. काही झालं नाही, महिला खाली बसा. मराठी समजत नाही का? हो बाया हो, बसा ना खाली. बस खाली. हो माय जाऊ दे, म्हातारे बनव तिकडे. बसा, सर्वांनी शांततेत बसा. पुरुष मंडळी गेले, काही असलं ते पाहतील. काही झालं नाही, ऑटो पलटीवर आलं तर मग वाचलं गजा बाबा. शक्ती मुक्ता
दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात अखंडतेने महात्म्यांचं भगवत भक्ताचं चिंतन करावं. ऐकता ना तुम्ही? आजीले म्हटलं व आजी, ते गेले लोक तिकडे. गजानन बाबाची कृपा सर्वांवर, काही कोणाला झालं नाही, बसा शांततेत. विठ्ठल विठ्ठल. कारण मी एवढा जीव तोडून सांगून राहिलो, तुम्ही तिकडे पाहता माई पट्टा सटक्यार आला ये, असं करू नका. ऐका, जास्त वेळ तुमचा घेणार नाही. अखंडतेने चिंतन करा म्हणजे याचंच तात्पर्य असं आहे ज्याच्यामध्ये खंड नाही. अखंड जर संतांचं महाराजांचं आम्ही चिंतन करत राहिलो, त्याचा परिणाम काय होईल तर एकच आहे. तुका म्हणे पापे जाती संतांची या जमे. कळत न कळत आमच्या हातून जेही काही पाप महापाप झाले असतील, याला पंचमहापाप म्हणतात, अगणित पाप आमच्या हातून घडले असतील, हे पाप संत भजनानं निघून जातात. त्या भजनानं, त्या मंत्रानं निघून जातील. नुसता चालत जरी राहिलो आणि म्हणत राहिलो आम्ही गण गण गणात बोते रामकृष्ण हरी, जो संतांनी दिलेला मंत्र आहे, भगवत भक्ती ज्याने आता सुदृढ होईल, अशा मंत्राचं अनुसंधान जर आम्ही करत राहिलो तर नक्कीच त्या ठिकाणी त्या कृपेचे पात्र आम्ही होऊ. अखंड भजन केल्याने सर्व पाप निघून जातील. म्हणून अखंडतेने म्हणून या संता अखंड भजावे. आणि काय करावं मग? त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. लीनतेने समर्पणाने, लीन अर्पण समर्पण होऊन हा भाव आमचा जागृत करावा. कारण समर्पण लीनता ही समर्पण काय आहे तर नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नाही तर महापुरे झाडे जाती. महापूर आला की झाडं मुळासहित उपटून जातात. पण जे नम्र झालेले असतात, जे लीन झालेले असतात, जे सेवा करतात, त्यांच्यावर विशेष कृपा असते की मग ते राहतात. आणि जसं ते लवाळे नावाचं गवत राहतं तसंच. आणि म्हणून लीनतेने समर्पणाने या ठिकाणी सेवा करावी. मानदान, आमच्याकडे आलेला मान दुसऱ्याला द्यावं. मी सांगत असतो दानाचे बरेच प्रकार आहेत, आहे की नाही? या ठिकाणी करतात त्याला अन्नदान असं म्हणतात. अन्नदान, धनदान, गोदान, भूदान, अजून रक्तदान, नेत्रदान, अजून राहिलं का कोणतं? कन्यादान, अजून आठवते का कोणाले? दान कोणतं? गोदान, सुवर्णदान, भूदान, असे अनेक दानाचे प्रकार आहेत, आहे की नाही? अजून आठवत नाही का तुम्हाला पानदान? ते दानच आहे ना, पानदान. लोक म्हणतात की नाही आणा पानदान असं म्हणायचे की नाही? पानदान तेही दानच आहे. अजून काही लोक म्हणत होते मतदान, आपलं मत दुसऱ्याला दान करणे, तेही काय आहे? त्याला लोकांनी स्वरूप दुसरं दिलं आहे, पण ते दानच आहे. म्हणजे ते दान करणे त्याला काय म्हणतात? आपलं मत दुसऱ्याला देणे, ते मतदान आहे. नाही तर एक जण मतदान करायला गेला, 10 मिनिटं झाले बटनच दाबत नव्हता. खूप गर्दी झाली, लोक मत दाबान बटन व्हान पुढे, एवढी गर्दी झाली दिसत नाही का? तो बा म्हणे रात्री कोणा पाजली त्याचं नावच आठवत नाही, कोणाचंच बटन दाबून चिन्ह नाही दिसत. त्याचा भाव लोकांनी उलटा केला. पण ते आमचं मत आहे, दुसऱ्याला देणे ते दानच आहे. पण या सर्व गोष्टीत अजून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी जे मागितलं, तो पसायदानाचा आता सुंदर जयंतीला कार्यक्रम झाला, आहे की नाही? त्याला कोणतं दान म्हणतात? पसायदान. ते एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर आहे. खळ नाही, महाखळ जरी असला तरी त्याच्यातला खळपणा नाहीसा हो, आणि त्याच्या अंगी सत्कर्माची भावना जागो. हे जिथं मागल्या गेलं ते पसायदान आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, त्याच्याही अंगी सत्कर्माची भावना जागो. हे बीज माऊलींचं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि अजून एक दान सांगितलं, मग त्याला मानदान असं म्हणतात. आमच्याकडे आलेला मान दुसऱ्याला देणे हे आणि अजून सुंदर श्रेष्ठ आहे. ते गर्वरहित केलेली सेवा आहे. तो लीनते समर्पणाचा भाव आहे. लीनतेने समर्पणाने जर या सत्तेमध्ये आम्ही वावरत राहिलो, नक्कीच त्याची फलश्रुती आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही.
महाराज म्हणतात त्या लीनतेने समर्पणाने सेवा करावी, संतांच्या चरणावर लीन व्हावं. या ठिकाणी सेवेकरता आलो ना आम्ही, मग समर्पण या भावनेने, समर्पण लीनतेने समर्पणाने ही सेवा करावी, ती सर्व त्या ठिकाणी अर्पण करावं. आणि एवढंच नाही तर पहिले असं होतं की नाही, आता राहिलं का पूर्वीच्या काळातलं गेलं सर्व. जुन्या काळामध्ये गावरान ज्वारी अशी खाली पाहत होती म्हणायची, आता हायब्रिड आहे सर्व त्या ठिकाणी. तो गावरांचा काळ संपला, हायब्रिडचं सुरू झालं. त्यामुळे काही काही गावरान खाणारी नम्र होते की त्याचा अनुभव होता आणि लीन काही नम्रतेने करत होते. आता नाही, आता कोणी ऐकत नाही. मग जुने लोक म्हणतात की नाही महाराज या पुरायला किती सांगा, आता काही ते ऐकत नाही. पण जाऊ दे, आता तो भाग आपला नाही. मला सिद्धांत एवढाच मांडायचा आहे की लीनतेने समर्पणाने या ठिकाणी केलं की ते अंगीकृत होत असते, त्याची फलश्रुती प्राप्त होते. म्हणून या तत्वामध्ये अखंड भगवत भक्तांचं संतांचं चिंतन करा. जर आम्ही चिंतन करत राहिलो, गण गण गणात बोते हे म्हणत राहिलो, रामकृष्ण हरी म्हणून आमचा जर सुंदर दिवस त्या ठिकाणी साजरा करत राहिलो, तर निश्चितच आमच्या जवळ जे साचलेली पापं असतील, कळत न कळत झाली असतील, निश्चितच निघून जातील. आणि म्हणून मगा बोललो मी की तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे. अखंड संतांच्या चिंतनाचं, संतांचं भजन करा, अखंडतेने लीनतेने त्या ठिकाणी त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. अखंड जर आम्ही चिंतन करत राहिलो तर तो देव आम्हाला प्राप्त होईल. भगवंत भक्त आमच्यावर कृपा करतील. एवढाच लाभ नाही, महाराज म्हणतात त्या महात्म्यांचा अधिकार केवढा मोठा आहे की स्वतः भगवंतच त्यांच्यासाठी स्वयमेव झाला. हा अधिकार भगवत भक्ताचा आहे. मग काय केलं अनेकासाठी, तर कितीतरी यादी देता येईल. 13 चरणाचा अभंग आहे, त्याच्यामध्ये महाराज यादी देतात. उंचणीचं काही नेने भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी. दासी म्हणजे तो भगवंत समर्थ आहे आणि समर्थ देवाला कुठलीही आता गरज नाही. काय तर एरवी तरी माझ्या भक्ता काय संसाराची चिंता की समर्थाची कांता ओरांड मागे. समर्थाची बाई कधी भीक मागीन काय? नाथबाबांनी दृष्टांत दिला हरिपाठामध्ये. समर्थाची कन्या दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदशाने माली दारिद्र्याची. दुर्बळ आहे त्याची कन्या समर्थाने केली. मग आता तिला काही गरज राहिली का शहरभर कोणाला उसनं मागायची? भीक मागणारी होती पण श्रीमंतानं केली, समर्थानं केली. मग आता काही गरज काहीच नाही. मग लग्न लागून सर्व बाया गोळा झाल्या आणि त्या बाईला म्हणत बाई सुंदर एक नाव घे. मग त्या बाईनं नाव घेतलं. तुम्हाला घेऊन दाखवू काय? हा ते बाई म्हणे सोन्याचा पलंग त्याले चांदीचे पाय. राजाचं नाव घेते 1 रुपया वाळव माय. त्या बाया मग काऊन भीक मागतं? तुला भीक मागायची गरज नाही ना आता. काय कारण तिची आता ती दशा त्या ठिकाणी संपली. पण तिचे हिंडणे राहे ना मूळ स्वभाव विठाल विठाल. पण तसं या ठिकाणी समर्थ आहे सर्व. तो भगवंत म्हणतो माझ्याकडे आले आणि आल्यानंतर मग आता काय कमी आहे? काही सुद्धा नाही. माझ्या भक्ताला मी काही कमी पडू देत नाही. जसं त्या श्रीमंत माणसाच्या स्त्रीला कधी भीक मागायची गरज नाही, तसं माझ्या भक्तांना कुठल्याच प्रकारची आता चिंता नाही. त्यांचं सर्व मी पुरवत असतो. आणि म्हणून याकरता म्हणतात पितांबर धरी वरी छाया. म्हणून या संता अखंड भजावे त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सद्गुरु श्री गजानन महाराज एवढा लाभ संत समागमात आहे, या सेवेमध्ये आहे.
महाराज म्हणतात हा जो लाभ आहे हा तुम्हाला आम्हालाच प्राप्त करावा किंवा व्हावा असं नाही. जो जगाचा मालक देव आहे त्या देवाची सुद्धा इच्छा या ठिकाणी महाराज प्रगट करतात. नामा म्हणे देव इच्छी संत संग आम्हा जीवलग जन्मोजन्मी. हा समागम जी सेवा तुम्ही करता ना, ही सेवा, हा समागम, ही लीनता, ही समर्पण, हे सर्व जगाच्या मालकाला सुद्धा त्या ठिकाणी करावं वाटते. हे त्या देवाला वैकुंठ आवडत नाही, शेषाचं शयन नाही. मग संत सदन आवडले किंवा ज्या सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ सोडूनी. आणि म्हणून त्या देवाची आवड नामदेव महाराज प्रगट करतात. नामा म्हणे देव इच्छी संत संग आम्हा जीव लग जन्मो जन्म. म्हणून या संता अखंड बजा देव त्यांचे चरणी व्हावे यथामती यथा अवकाश. अभंगाचा शब्दशार्थ भावार्थाशी संपवला. असा अभंगाचा अर्थ आहे असं नाही. माझ्या अल्पबुद्धीनुसार या ठिकाणी मी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. सर्व मंडळी भाविक भक्त पंचक्रोशीतील या ठिकाणी उपस्थित आहे. कारण हा महाराजांचा दिव्य दरबार जो या ठिकाणी प्राप्त झालेला आहे किंवा हा अलौकिक स्वरूपामध्ये जो झालेला आहे खूप सुंदर आहे. आणि जणू काही असं वाटलं शेगावमध्येच आपण कीर्तनाला आहो असं सुंदर वातावरण या ठिकाणी महाराजांच्या कृपेमुळे झालेलं आहे. तुम्ही सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मंडळी तनाने मनाने सेवा करतात आणि सेवेचं सर्वांना फळ आहे. आणि सुंदर प्रकारामध्ये हे वातावरण या सर्व कार्यकर्ते मंडळींनी, ट्रस्ट मंडळींनी या ठिकाणी घडवलेलं आहे. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांची कृपा आहे. साथीकरता सर्व उपस्थित महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. मृदंगाचे महामेरू आमचे आदरणीय परशुराम महाराज क्षीरसागर या ठिकाणी आहेत. पुन्हा विशेष करून आमचे महाराष्ट्रभर फिरतात आणि सुंदर ज्यांचं गायन आहे आमचे उमेश महाराज पुरी या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष करून आमचे वसंता महाराज तांगडे या ठिकाणी उपस्थित आहेत. भानुदास महाराज, आमचे आकाश महाराज विनेकरी, त्यांच्या प्रेमामुळे येण्याचा योग आला. आमचे विष्णुभाऊ वावगे, आमचे सुनील भाऊ वावगे, विशेष करून आमचे आदरणीय हरिभक्त परायण गोपाल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सुंदर महाराजांचं या ठिकाणी खूप सुंदर या भागाला सहकार्य आहे. सर्व मंडळी तुम्ही सुंदर आहात. सर्व ट्रस्ट मंडळी, कार्यकर्ते मंडळी, सेवाधारी मंडळी, खूप प्रसन्न या ठिकाणी वातावरण महाराजांच्या कृपेनं झालेलं आहे. आणि तुम्ही सर्व मंडळी सेवा करता. या सेवेचं फळ महाराजांनी ज्याला त्याला दिलेलंच आहे किंवा देतीलच. त्यांची कृपा झाल्यानंतर काय होणार नाही हे आपण त्याचा विचार करावा. फक्त कृपा आमच्यावर कशी होईल याचा ध्यास रोज आम्ही करावा. आणि त्या कृपेची एक वेळच काय आम्ही गजानन महाराजांच्या कृपेचे प्राप्त किंवा अधिकारी झालो तर निश्चित आमच्यातलं हे सर्व दुःख दूर होईल. म्हणून यथामती यथा अवकाश हा उत्सव जो आहे ऋषीपंचमी म्हणजे महाराजांचा हा समाधीच उत्सव असा पूर्ण महाराष्ट्रभर 114 वर्ष झाले, 15व्या वर्षाला पूर्णत्वाला हा उत्सव जातो. विदर्भ मंडळी म्हणून आपला भाग संपूर्ण विदर्भाला ओळखल्या जातात. शेगावला खूप मोठा उत्सव, अनेक महाराष्ट्रभर भारतभर हा उत्सव चाललेला आहे. म्हणून या ठिकाणी महाराजांच्या चरणाला प्रेमपूर्व भावना समर्पित करू आणि अलौकिक क्षणाचा साक्षीदार म्हणून वेळ संपली. अधिक जास्त वेळ न घेता सर्व मंडळीच्या चरणाला स्पर्श करतो. कार्यकर्ते मंडळीच्या चरणाला प्रेमपूर्व भावना समर्पित करून माझ्या शब्दाच्या प्रपंचाला या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, नाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, नाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात म्हणा सर्वजण टाळी वाजवा. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात होते, गण गण गणात, गण गण गणात, गण गणात
वैष्णवनी अवगाजने प्रकाश वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम माऊलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो कला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय